हे कुठे गेले सगळे? ओके. तर आपल्या इथे मस्तपैकी किचनमध्ये आपलं जेवण चालू आहे. चिकन आणलं आहे, व्हेजवाल्यांसाठी व्हेज आहे, पनीर आहे. आता आपल्या वरती टेरेसवर मस्तपैकी चाललो आहे आपण बार्बेक्यू करण्यासाठी. बार्बेक्यूचं हे सेटअप वगैरे आहे मस्तपैकी. हे इथे आपण हे करत आहोत बार्बेक्यू. आणि मेन म्हणजे या लाईटी एकदम भारी आहेत. तर आपण हा जो हायवे तिथून अशी ही छोटीशी गल्ली येते. बाहेरून बघायला वाटणार नाही की गाडी येईल, पण गाडी येते आतमध्ये. 4 व्हीलर छोटासा रस्ता आहे. तिथून आल्यानंतर इथे एक लॅवी हा एक लॅवी ऑर्किड आणि लॅवीचाच काहीतरी वेगळं आहे, लिटिल डोर विला. तर चल आरू. तर आपण आता सध्या तरी ह्या लॅवी ऑर्किड विलामध्ये थांबलो आहे. मी व्लॉग काय बनवला नाही. इकडे 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 आतमध्ये. हां, व्लॉग काय बनवला नाही जास्त. तर मी तुम्हाला टूर देतो. तुम्ही आलात तर इथे बिना स्विमिंग पूल वगैरे जर राहू शकता. तर नॉर्मली आता ही इथे 4 व्हीलर आहे. पाठीमागे अजून पण तिकडे जागा आहे. हा इथून बाजूच्या विलासाठी एक्सेस डोर आहे. तिकडे छोट्या पोरांसाठी एक घोडा आहे, स्विंग आहे, त्यानंतर सीसॉ आहे आणि हे स्लाईड डाऊन आहे. थोडीफार हिरवळ दिलेली आहे इकडे. हा एक पाथवे केलेला आहे. इथे चिखल आहे कारण पाऊस पडला. एवढा पण नाही, चालू शकता त्यातनं. सिटिंगसाठी थोडे हे केले आहेत, वुडन आहेत. त्यानंतर हा असा काही एक विला आहे आपला, ज्याची मी आता आतमध्ये. आरू बाहेर जाऊ नको, इकडे. हे तू बाहेर कधी गेला? चल आतमध्ये. हां बाय बाय, चल. हां हो, चल आतमध्ये. ओके. तर हा आपला विला आहे, ह्याची ही एंट्री आहे. ओके. एंट्रीच्या बाजूला असा पूर्ण विलाला तुम्हाला असा एक पाथ आहे बाजूला. तर आतमध्ये एंट्री केल्या केल्या हा असा एवढा मोठा, खूप मोठा असा हॉल आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे कसं एक छोटं किचन भेटतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज पण आहे, खूप मोठं आहे. एक ओव्हन आहे, गॅस आहे, इवन इंडक्शन पण आहे. त्यानंतर फ्रीजर आहे, पण त्यामध्ये आमची आईस्क्रीम मेल्ट झालेली, माहीत नाही का. बटन पण चालूच आहे. इकडे इवन तुम्हाला भरपूर अशी स्पेस भेटते. बाकी हा 3 BHK विला आहे. तर तुम्हाला एक स्पेस युटिलायझेशन म्हणून त्यांनी हा आता टेरेसवर जायचा रस्ता आहे, त्याच्या खाली एक टॉयलेट बाथरूम बनवलेला आहे. तर असा इथे दरवाजा ओपन केला का, छोटाच आहे, म्हणजे हा फक्त 5 फुटापर्यंत आहे. हा इथे संपला. ह्याच्या खाली तुम्हाला एवढं असा, तर हा एवढाच असा टॉयलेट आहे, पण स्पेस युटिलायझेशन म्हणून केलेले आहे. वाव. त्यानंतर तुम्हाला इथे कॅरम आहे. त्यानंतर ते फेकाचं ते भेटलं नाही आम्हाला. छोटं एक स्टोरेज वगैरे दिलेलं आहे, विंटेज लुक द्यायचा प्रयत्न केला आहे. खेळण्यासाठी तुम्हाला परत आहे ते डायनिंग टेबल आहे. त्यानंतर हा काय सॉकर वगैरे खेळतात त्याला बोलतात ते आहे. कॅरम तुम्हाला दाखवलेला आहे. हे एक असं एक स्टेज टाईप बनवलं आहे. काल माझा बड्डे आम्ही इथे सेलिब्रेट केला. ह्याच्यावरती तुम्हाला पाठी काय लावायचं असेल तुम्ही करू शकता. टेबल आहे. त्यानंतर 3 BHK असल्यामुळे तुम्हाला बेडरूम दाखवतो मी. हे इथे TV युनिट वगैरे दिलेलं आहे. ही पेंटिंग थोडी हॉरिबल आहे. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर राईट साईडला एक बेडरूम आहे, म्हणजे खूप छान स्पेस आहे. हा क्वीन साईज बेड वाटतो आहे. तरी त्याच्या बाजूला एवढी जागा, म्हणजे अजून एक बेड राहील. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला एवढी स्पेस आहे. इथे पण इवन एवढी स्पेस देऊन तुम्हाला स्टोरेज दिलेलं आहे. आणि बाथरूम सध्या बुक आहे. तर इथून पण तुम्हाला डायरेक्ट बाहेरच्याच बेडरूमला जायचं ॲक्सेस आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. इथून आलात तर इथून बॅक साईडला जिकडे तुम्हाला गार्डन दाखवलं ते, आणि इथे हा एक 3rd विला आहे जो आपण तिथनं ॲक्सेस केलेला. तर इकडे असा काही हा हे आहे. एंट्री केल्या गेल्या तुम्हाला इथे कबर्ड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एंटर केल्या गेल्या तुम्हाला स्वतःला बघायला भेटेल. बाथरूम आहे जी काही अशा प्रकारे आहे. बाथरूमची कंडिशन म्हणजे ॲक्च्युली ओव्हरऑल विलाची कंडिशन थोडी इम्प्रूव्ह करायची गरज आहे. तुम्ही जर का कमोडवर बसाल तर कमोड असा हलतो लिटरली.
त्यानंतर बाकी पण अशा गोष्टी आहेत जसं की ते इवन कलर वगैरे बोला किंवा अजून काही गोष्टी बोला ज्या मेंटेन करायची खूप गरज आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर आपण इथे एंटर केलेलं, हा या साईडला आहे थर्ड बेडरूम, जिकडे तुम्हाला सेम बेडरूम ऑलमोस्ट सेम आहे, फक्त ह्या बाथरूममध्ये तुम्हाला बाथटब भेटतो. पण प्रॉब्लेम असा आहे की हा पण कमोड तसाच चालतो म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडचे. ह्याला हे जे बंद करायचं आहे हे आम्हाला भेटलं नाही आहे. ठीक आहे. तर थोडी भीती वाटत होती आम्हाला, कारण खूप हे वाटत होतं आम्हाला, म्हणजे वेगळंच वाटत होतं या घरामध्ये. पण यूज टू झाल्यानंतर आता काही वाटत नाही आहे. त्याच्यानंतर तर मी तुम्हाला दाखवतो टेरेस. खाली उतर चल, देऊ फटके तुला. हां, तर आता तुम्हाला दाखवतो मी टेरेस. तर हे काही अशा प्रकारे आहे जे आता क्लिनिंग करायला आलेले आहेत. टेरेसवर तुम्हाला स्विंग भेटतो, सोफा म्हणजे खूप स्पॉन्जियस, खूप म्हणजे खूप जास्त. त्यानंतर इथे सिटिंगसाठी आहे. इथे थोडंफार हे आहे. खूप मोठी टेरेस आहे, जेवढा विला आहे तेवढी मोठी टेरेस तुम्हाला भेटते. त्यामुळे खूप म्हणजे खूप स्पेस भेटते तुम्हाला. इवन इथे लाईट पण वॉर्म व्हाईट आहेत. ह्यामध्ये फक्त एक लाईट चालू आहे, बाकी सगळ्यांचे शॉर्ट सर्किट झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपला दुसरा पण दिवस संपलेला आहे आणि आपण सगळे निघत आहोत. चला बाय बाय करा सगळे. बाय बाय. मी ॲक्च्युली व्हिडिओ इथे आल्यानंतर बनवला नाही, कारण आम्ही पर्सनल टाईम खूप हे केलेला. त्याच्यानंतर थोडा हाय इथेच आहे मी वेट. त्यानंतर थोडं वेगळ्या वाईब्स होता विलामध्ये. तर विलाबद्दल सांगायचं झालं तर थोडा लोणावळ्यापासून जवळ आहे, लांब असा नाही आहे. पण म्हणजे भरपूर जण याल तर त्या हिशोबाने तुम्हाला एन्जॉय होईल, कारण इथे स्विमिंग पूल नाही आहे. त्यामुळे तेवढं तुम्हाला बोलतो ना एन्जॉय करण्यासाठी तेवढा मोमेंट भेटत नाही. पण भरपूर जण असाल तर एकदम आरामशीर होईल. फक्त आम्हाला थोडी भीती वाटत होती, थोडी निगेटिव्ह वाईब्स येत होत्या भरपूर. तर चाललो नाही मी इथेच आहे, निगेटिव्ह वाईब्स येत होत्या. तर त्यामुळे आम्ही सगळे एकत्र झोपायचा विचार केला आणि तसेच सगळ्यांनी एकत्र गाद्या वगैरे टाकून झोपलेलो. हा विला ॲक्च्युली सॅटर्डे संडेमध्ये पण आम्हाला पडलेला 8,000ला. हेच जर का तुम्ही लोणावळ्यामध्ये कुठेही याल सॅटर्डे संडेमध्ये, चल, सॅटर्डे संडेमध्ये सगळे विला तुम्हाला 15,000च्या वरच भेटणार. हा एकच असा विला होता जो सॅटर्डे संडेसाठी आम्हाला 8,000मध्ये भेटला. मी म्हणजे जर का सजेस्ट करायचं झालं तर तुम्ही येऊ शकता, नाही असं नाही. पण आलात तर ग्रुपनी या. आणि जेवणाचं आम्ही त्यांच्याकडनं मागवलं नव्हतं, एक तर किचन होतं त्यामुळे आम्ही स्वतःच बनवलं. दुपारच्या टायमाला फक्त आम्ही बाहेरून आणलेलं, कारण तेव्हा आम्हाला यायला लेट झालेला, तर बनवण्यामध्ये अजून टाईम गेला असता. तर तो सगळा विचार करून तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला इथे यायचं आहे का नाही. मी लोकेशन तुम्हाला याच्यामध्ये देईनच की हा विला कुठे आहे म्हणून, किंवा तुम्ही सर्च जरी कराल की लॅवी ऑर्किड विला तरी तुम्हाला भेटून जाईल याचं लोकेशन. फक्त मी एवढं सजेस्ट करेन, जास्त ग्रुप असेल तर या. थोडं निगेटिव्ह वाईब्स वाटल्या आम्हाला, पण एकदा यूज टू झाल्यानंतर काही नाही वाटलं. दॅट्स इट. तर आता अशा प्रकारे आपला दुसरा दिवस पण संपलेला आहे. तर आता पुढची व्हिडिओ माहीत नाही कधी येईल, पण ती व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय.